जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी राजेंद्र होंजे. माहिती व जनसंपर्क विभागाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत जनगणनेच्या एकूण प्रक्रियेविषयी. 2027पर्यंत ही प्रक्रिया चालेल. ती प्रक्रिया कशी असेल? कारण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या या देशामध्ये प्रत्येक गोष्टीची आखणी करून त्याची मोजणी केली जाते आणि त्यानुसार त्याचं एक प्रारूप ठरवलं जातं. मग या प्रारूपानुसार त्याच्यात विकासाचे घटक, सामाजिक स्थिरतेचे घटक असतील किंवा आर्थिक स्थित्यंतरातल्या होणाऱ्या बदलावाच्या घटकांबद्दल चर्चा होते, माहिती संकलित केली जाते आणि त्यानुसार शासन एक विकासाचं प्रारूप तयार करतं आणि मग त्या प्रारूपानुसार नवीन धोरणं तयार होतात आणि ती अंमलात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू होते. तर ही प्रक्रिया जनगणनेपासून कशी होते, जनगणना हा त्याच्यातला सगळ्यात प्रमुख घटक कसा आहे, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे जनगणना संचालनालयाचे संचालक श्री संतोष पायस सरांना. नमस्कार. नमस्कार. जनगणना 2027चा विचार केला तर ही जनगणना आधी झालेल्या जनगणनेपेक्षा वेगळी कशी आहे? सगळ्यात जनगणना मी असं म्हणेन की पूर्वीच्या जनगणनेपेक्षा प्रत्येक जनगणना ही प्रगत होत गेली. मग त्यामध्ये माहिती संकलनाच्या पद्धती असतील किंवा जी टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे जनगणनेमध्ये आमचे वेगवेगळे विभाग कार्यरत असतात. त्यामध्ये नकाशा रेखन म्हणजे ज्याला कार्टोग्राफी डिव्हिजन म्हणतो, तर छोटे छोटे घर यादी गट तयार करण्यापासून जनगणनेची प्रकाशनं ही थिमॅटिक मॅप्सवरती आधारित प्रकाशित करण्यापर्यंत आमचं कार्टोग्राफी डिव्हिजन कार्यरत असतं. तर 2011च्या जनगणनेनंतर आपण सर्वात जास्त थिमॅटिक मॅप पब्लिश केले भारत ह्या देशाने. त्यासाठी आपली प्रशंसा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण झाली. त्यामुळं कार्टोग्राफी डिव्हिजन ही आमची ओव्हर द पिरियड ऑफ टाईम खूप प्रगत झाली. त्यानंतर जनगणनेअंतर्गत जी पत्रकं आम्ही घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्यासाठी वापरतो, त्या पत्रकांचं डिझायनिंग असेल किंवा त्यांचं प्रिंटिंग असेल, तसंच 2001 पासून आपण ICR टेक्नॉलॉजी म्हणजे इंटेलिजंट कॅरेक्टर रेकग्नायझेशन टेक्नॉलॉजीवरती पत्रकं संपूर्ण पद्धतीने स्कॅन करतो आणि त्याचं संस्करण करतो. तर 100% पत्रकांचं स्कॅनिंग करणं, त्यांचं संस्करण करणं ही मोठी आव्हानं पेलण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यावेळेला जे उपलब्ध होतं ते आमच्या भारताच्या महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने नेहमी त्याचा अवलंब केला. त्यानंतर माहिती संस्करण करण्यासाठी किंवा डेटा प्रोसेसिंग करण्यासाठी अत्याधुनिक सर्व्हर असतील. आमची IT डिव्हिजन जी आहे किंवा ज्याला आम्ही डेटा प्रोसेसिंग डिव्हिजन म्हणतो, त्या डिव्हिजनमधले संपूर्ण यंत्रणा आमची त्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असते. 24 तास 2011च्या जनगणनेनंतर आमचे स्कॅनिंगची ॲक्टिव्हिटी सुरू होत्या, त्याचे डेटा क्वालिटी चेकिंगच्या ॲक्टिव्हिटी आमच्या सुरू होत्या. अशा पद्धतीने खूप सारी यंत्रणा लागायची. 2027मध्ये जर आपण ह्या सगळ्यांचा विचार केला तर ह्या वेळेला आपण जी काही पत्रकं 2011पर्यंत छापत होतो, ही पत्रकं काही ह्या वेळेला आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर छापणार नाही आहे. कारण प्रत्येक घरोघरी जाऊन मोबाईल ॲपवरती स्वतःची माहिती संकलित करणार आहे. म्हणजे ही एक भारतासारख्या देशासाठी खूप मोठी झेप किंवा एक भरारी असंच म्हणावं लागेल. हे आव्हान आपण पेलण्यासाठी सज्ज आहोत. ह्याची आम्ही पूर्व चाचणी केली आहे. म्हणजे ह्याची पूर्ण प्री टेस्ट, एक ड्रेस रिहर्सल आमची नोव्हेंबर 2025मध्ये भारतातल्या सर्वसाधारणपणे 5000 गटांसाठी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्याच्यातून आम्ही जे काही दुरुस्त्या करायच्या असतील, सुधारणा करायच्या असतील, त्या सर्व करून आता आमची मोबाईल ॲप्लिकेशन तयार झालेली आहे. डेटा प्रोसेसिंगच्या ॲक्टिव्हिटी ह्या वेळेला ऑलमोस्ट रिअल टाईम होतील. कारण प्रगणकांनी जो नोंदवलेला डेटा आहे हा आमचा सेंट्रल सर्व्हरवरती जाणार आहे. त्यामुळं पत्रकांचं स्कॅनिंग असेल किंवा त्यानंतरचे जे क्वालिटी चेकला लागणारे आमची मेहनत असेल किंवा एफर्ट्स असतील ते ह्या जनगणनेमध्ये निश्चित कमी होतील. ह्या सगळ्याचा पर्यायीने आपल्याला एक रिझल्ट म्हणूया किंवा पॉझिटिव्ह हे म्हणूया की माहिती प्रकाशनासाठी जो कालावधी आम्हाला लागायचा तो ह्या वेळेला असा एक त्याचा आम्ही अनुमान करतोय की त्यामध्ये आम्ही खूप मोठी झेप घेऊ आणि शक्य तितक्या लवकर आम्ही ह्या माहितीचं प्रकाशन करू शकू. याच्यामध्ये SCID जो प्रकार आहे तो SCID म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय आहे प्रक्रियेतलं? आता SCID म्हणजे काय की जेव्हा तुम्ही तुमची स्वगणना पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला एक 11 अंकी युनिक असा एक ID जनरेट होणार आहे त्या पोर्टलमध्ये.
ज्याचं पहिलं आद्याक्षर किंवा पहिलं अल्फाबेट हे एच असणार आहे आणि पुढचे सगळे अंक असणार आहेत. बरं. तर अशा पद्धतीचा जो 11 अंकी स्वगणना क्रमांक किंवा सेल्फ एन्युमरेशन ID आपण ज्याला म्हणू, हा जनरेट होईल, हा आपण जतन करून ठेवायचा आहे. जेव्हा प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये घरोघरी भेट देतील, तेव्हा 2 प्रकारची कुटुंब त्यांना मिळतील. एक ज्यांनी स्वतःची स्वगणना केलेली आहे आणि त्यांच्याकडे स्वगणना ID आहे. बरोबर. तर हे स्वगणना ID त्या प्रगणकांच्या मोबाईलमध्ये पण असणार आहेत आणि त्या कुटुंबाकडे उपलब्ध असलेला स्वगणना ID ह्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या स्वगणना IDशी जर मॅच झाला किंवा त्याची एक पडताळणी झाली, तर कुटुंबानी स्वगणनेमध्ये भरलेली माहिती ही त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसणार आहे. मग त्या माहितीची पडताळणी प्रगणक त्या संबंधित कुटुंबातील जबाबदार व्यक्तींशी बोलून करणार आहेत की ही भरलेली माहिती बरोबर आहे का, त्यामध्ये काही सुधारणा किंवा काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे. कुटुंबाने सांगितल्या पद्धतीने त्याच्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून अंतिमतः कुटुंबाच्या कन्सेंटनी म्हणा किंवा त्यांच्या संमतीने म्हणा प्रगणक ती माहिती सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतील. ज्या कुटुंबांनी स्वगणना केलेली नाही अशा कुटुंबांसाठी हा प्रगणक जो आहे ते संपूर्ण 33 प्रश्नांची माहिती नव्याने भरणार आहेत. पण एखाद्या कुटुंबाने स्वगणना केली आहे पण त्यांच्याकडे स्वगणना ID उपलब्ध नाही किंवा काही कारणामुळे जर तो स्वगणना ID प्रगणकाच्या मोबाईलमध्ये मॅच झाला नाही, तर अशा बाबतीमध्ये पण त्या संबंधित कुटुंबाला संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. बरोबर. सर, याच्यात अजून एक म्हणजे की ज्यावेळेला मी सेल्फ इम्युनेशन करायला जाईन किंवा स्वगणना करण्यासाठीचा मी पोर्टलवरती जाऊन लॉग इन करून प्रक्रिया सुरू करीन, तर अशा वेळेला बऱ्याचदा चुका होण्याची शक्यता फार असते. तर त्या चुका कुठल्याही व्यक्तीने कशा टाळाव्यात आणि कोणती काळजी त्यांनी घेतली पाहिजे की ज्या वेळेला मी स्वगणना करायला जाईन? आपण कुटुंबाची स्वगणना जेव्हा करतो तेव्हा कुटुंबात सामान्यतः निवास करणारे आपल्या व्यक्ती जे आहे ती आपली एक संकल्पना असते की कुटुंब म्हणजे काय, पती पत्नी, आई वडील, आपली मुलं किंवा असं एक फॅमिली स्ट्रक्चर आपल्या नजरेसमोर येतं. जनगणनेच्या संकल्पनेतून कुटुंब म्हणजे अशा व्यक्तींचा समूह जो एकमेकांशी ब्लड रिलेशननी संबंधित पण आहे किंवा संबंधित नाही, कुठलाही नातेसंबंध नाही, अशा व्यक्तींचा समूह जो एका स्वयंपाकघरातून जेवण घेतो, अशा व्यक्तींना कुटुंब मानलं जातं. त्यानंतर संपूर्ण गणना कालावधीमध्ये ज्या व्यक्ती त्या कुटुंबात राहत आहेत केवळ अशाच लोकांची माहिती आपल्याला नोंदवायची आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटू शकतं की आपली मुलं शिक्षणानिमित्त दुसऱ्या शहरात आहेत किंवा घरातील इतर सदस्य नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी राहतात, तर त्यांचीही माहिती आपण आपल्या कुटुंबामध्ये नोंदवण्याची एक टेंडन्सी किंवा एक अशा पद्धतीचं एक स्वतःने ठरवलेलं एक हे असतं. तर अशा नोंदी करणं आपण टाळायला पाहिजे. जेवढी लोक आपल्या घरी सामान्यतः निवास करत आहेत संपूर्ण गणना कालावधीमध्ये तेवढ्याच लोकांची आपल्याला नोंद करायची आहे. आपल्या कुटुंबातील जे सदस्य इतरत्र राहत आहेत त्यांची नोंद संबंधित ठिकाणी प्रगणक करतील किंवा ती व्यक्ती पण स्वतः त्या ठिकाणी स्वगणना करू शकेल. तसंच आपल्या घरी काही पाहुणे आले असतील तर त्यांची माहिती आपल्या कुटुंबामध्ये नोंदवू नये, तर ते मूळ ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांची माहिती नोंदवली जाईल. पण अशा वेळेला एक फक्त उपप्रश्न म्हणून विचारतो की अशा वेळेला पाहुणे घरी आले असतील आणि त्यांचं घर तिकडे कुलूप बंद असेल तर तेही आपल्या पद्धतीने आपल्यासमोर बसून स्वगणना करू शकतात? हो, ते लोक करू शकतात, इकडनं स्वगणना करू शकतात, पण त्यांना गणना कालावधीमध्ये तिथे कधीतरी एकदा जाऊन प्रगणकाची भेट घेऊन तो स्वगणना ID जो आहे तो मॅच करून तो डेटा सेंट्रल सर्व्हरवरती अपलोड करावा लागेल. पण पाहुण्यांची गणना आपण इथे करू नये. म्हणजे थोडक्यात काय तर टेम्पररी अब्सेन्स किंवा टेम्पररी प्रेझेन्स, आपल्या घरातील सामान्यतः संबंधित व्यक्तींचा टेम्पररी अब्सेन्स हा आपण विचारात घ्यायचा आहे. जर 1-2 दिवसासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्ती इतरत्र गेले असतील तर त्यांची नोंद आपल्या इथं करा. 1-2 दिवसासाठी इतर घरातील व्यक्ती आपल्या इथं आले असतील तर त्यांची नोंद मात्र करू नका. पण लॉंग टर्म म्हणजे गणना कालावधी संपूर्ण गणना कालावधीसाठी जर आपल्या घरातील व्यक्ती गेले असतील तर त्यांची नोंद आपल्या इथं करू नका, त्यांची नोंद संबंधित ठिकाणी होणार आहे. बरोबर. सर, याच्याबरोबर घरगणना पण केली जाणार आहे, तर घरगणनेची प्रक्रिया त्याच्यात काय काय नोंदी घेतल्या जातात? आता घरगणनेमध्ये एकूण 4 म्हणजे त्याचे आपण उपवर्गीकरण करूया.
पहिल्या प्रवर्गामध्ये सर्वसाधारणपणे आपण इमारतीचे क्रमांक, त्यानंतर त्यात असणाऱ्या गणनाघरांना क्रमांक आणि कुटुंबांना क्रमांक अशा पद्धतीची माहिती आपण घेतो. त्यानंतर घराची स्थिती म्हणजे घराच्या जमिनीसाठी, भिंतीसाठी आणि छपरासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य ह्याची माहिती घेतो. घरामध्ये राहणारे सर्वसाधारणतः सामान्यतः निवास करणारे व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचं नाव, ही सर्व माहिती आपण ह्या पहिल्या भागामध्ये घेतो. दुसऱ्या भागामध्ये जे आहे ते त्या कुटुंबाला उपलब्ध असणाऱ्या सोयी ह्यांची आपण माहिती घेतो. म्हणजे पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत काय, तो किती अंतरावरती आहे, तो घरामध्ये उपलब्ध आहे का सार्वजनिक आहे, अशा पद्धतीची माहिती असते. तसंच स्वच्छतागृहाची उपलब्धता, ते स्वतंत्ररित्या कुटुंबाला उपलब्ध आहे का सामायिक आहे का सार्वजनिक आहे, अशा पद्धतीची माहिती. त्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहाची व्यवस्था, स्वयंपाकघराची उपलब्धता आणि स्वयंपाकासाठी लागणारं इंधन, यासोबतच प्रकाशाचा मुख्य स्रोत, अशी एक आपल्याला गणनाघराला जे सोयी उपलब्ध आहेत त्यांची एक माहिती आपण संकलित करत असतो. तिसऱ्या भागामध्ये आपण म्हणजे त्या कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, त्यामध्ये त्यांच्याकडे जे वाहन आहे म्हणजे कार, जीप, व्हॅन किंवा दुचाकी आहे, मोपेड, सायकल किंवा मोटरसायकल, अशा पद्धतीची माहिती. तसंच पारंपरिक जर साधनं बघितली संचाराची तर रेडिओ, ट्रान्झिस्टर, TV ह्यांची माहिती आपण संकलित करतो. आधुनिक संसाधनं जर आपण विचारात घेतली तर लॅपटॉप, संगणक उपलब्ध आहे का, इंटरनेटची जोडणी आहे का, अशा पद्धतीची आपण माहिती संकलित करतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण त्या कुटुंबाचा मोबाईल क्रमांक, जो फक्त जनगणनेसाठी आपण वापरात घेतो, अशी माहिती आणि कुटुंबाद्वारे सेवन केलं जाणारं प्रमुख धान्य ह्याची माहिती संकलित करतो. बरोबर. म्हणजे ही सगळी गोष्ट त्याच्यामध्ये येते. पण सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलं आहे, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते? आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी, अच्छा, किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा ॲनालिसिसवरनं करण्यासाठी. बरोबर. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते. त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबाने काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो, त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो. बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते. तर ही माहिती कशासाठी वापरली जाते? आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचं प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घर गणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो ॲव्हरेज हाऊस लिस्ट. ओके. तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते. बरोबर. दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला, तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोकताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे तक्ते जे आहेत आमचे हे स्त्री पुरुष,
ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशननी आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं. सर, आपण जसं आत्ता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली, तर त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक येतो, तो म्हणजे की मगासपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा. तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल, किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील, आणि स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं इंधन, हा एक त्यातला भाग महत्त्वाचा आहे. तर याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते? आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. लोकांच्या उन्नतीसाठी, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना, अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते. हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असा एक भाग आहे, घटक आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ असावं आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं, ज्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स. अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो. प्रकाशाचा स्रोत हा जर आपण विचार केला तर हा पण कुटुंबाच्या, म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, दोन्ही कुटुंबाशी खूप निगडीत असा प्रश्न आहे. त्यामध्ये विजेची उपलब्धता, किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे, अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते. मग ह्यामध्ये आम्ही प्रकाशाच्या स्रोतमध्ये वीजपासून अगदी पारंपरिक सोलर असेल, किंवा काही कुटुंबांना वीज जोडणी पण नाही, सोलर पण नाही, तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील, अशा पद्धतीची ही माहिती आम्ही संकलित करतो. तर ह्याचं एक निदर्शक असतं की कुठल्या भागासाठी आपल्याला काही नियोजन करायचं आहे, ही माहिती येते. स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्त्वाची आहे आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. तर त्या स्वच्छतागृहामध्ये ती कशी आहेत की सेप्टिक टँक आहे का, त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे, अशा पद्धतीची माहिती संकलित होते. ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का, सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत, अशा पद्धतीची ही माहिती संकलित केली जाते. आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये ह्या सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील, ह्याचा एक उद्देश असतो. इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे. जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं, तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील, हे स्त्रियांना होऊ शकतात. म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारं अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का, आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का, आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता, अशा पद्धतीची एक माहिती संकलित केली जाते जनगणनेमध्ये, जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं. सर, याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागातही ती जनगणना होते, जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण होते. पण या दोन घटकांमधली तफावत तुम्हाला कशी दिसते जनगणना करताना, आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये? मी तर म्हणेन की खरं तर जनगणनामध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाही आहे. अच्छा. कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांचं कंपॅरिझन टाईम सिरीज ॲनालिसिसमध्ये त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसा करू शकतो. तर जनगणनेअंतर्गत आम्ही दोन संकल्पना वापरतो शहरांसाठी. एक संविधानिक शहर, म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा किंवा कटक मंडळ ह्यांचा समावेश होतो. आणि दुसरे एक संकल्पना असते जनगणना शहर आहे, म्हणजे जे आत्ता गावं आहेत, प्रत्यक्षात गावं आहेत
पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने 3 निकष आहेत की त्या गावाची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त असावी आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषीयेतर क्षेत्रामध्ये कार्यरत असावे. तर अशा गावांना आम्ही जनगणना शहरं मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधानिक शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलंय की जनगणनेअंतर्गत जी ही जनगणना शहरं स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती, अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रूपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते. बिलकुल, म्हणजे त्यात तफावत असण्याचं काही हो, कारण बिलकुल नाही. बिलकुल. तर याच्यात आणखी एक घटक म्हणजे की डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान येणं, त्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो. तर त्याचे फायदे नेमके काय आहेत? आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गटांमध्ये विभागलेला आहे. बरं. आणि असा एक छोटा घर यादी गट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे जे छोटे घर यादी गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल. मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आयडी आहे तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल. तिथे तुमच्याकडे स्वगणना आयडी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आयडी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने संपूर्ण माहिती भरावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथं आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकित करणं खूप आवश्यक आहे. अगदी खरं आहे. म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कोणाला दिली जाईल. त्यामुळे ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टलपुरती इतकीच राहील. बिलकुल. आणि ती ओपन कुठे होणार नाही. की छान माहिती सर तुम्ही जनगणनेसाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया, काय त्याचं प्रारूप काय. पण शेवटी जाता आता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल? आत्तापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7,000च्या आसपास तालुके, 5,100च्या आसपास संविधानिक शहरे, 4,500च्या आसपास जनगणना शहरे आणि 6,39,000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 355 तालुके, 431 संविधानिक शहरं आणि 268 जनगणना शहरं यांच्यासह अंदाजे 43,744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देश पातळीवरती अंदाजे 31 लाख क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 2,50,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे. ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे, मे जून, यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. तर ग्रामीण भागात
खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते. तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी. म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घरसंकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणनाघरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आय कार्ड असणार आहे, म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे. त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे, अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते. कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही. तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी. आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी, आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे ह्या जनगणनेत संकलित करू असा मला निश्चित विश्वास आहे. बिलकुल सर, खूप छान माहिती तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या रसिकांना सांगितली. त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. मंडळी, आपण बघितलं की आत्ता जनगणना 2027ची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मे महिन्यामध्ये तुमच्या घरगणनेपासून ते तुम्ही वैयक्तिक स्वगणना करत प्रगणकांना ही माहिती देऊ शकता. तुम्ही दिलेली माहिती गोपनीय असेल याच्याबद्दलची चिंता तुमच्या मनात असता कामा नये आहे. आणि तुम्ही या प्रक्रियेत कसं सहभागी होऊ शकता हे पाय सरांनी अतिशय सुंदर प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देत तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगितलं आहे. आणि त्याही पुढे जाऊन तुम्हाला वाटलं काही आपल्या शंका आहेत, मनामध्ये काही प्रश्न आहेत, तर तुम्ही थेट या पोर्टलवरती जाऊन लॉग इन करू शकता आणि तिथे जाऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्या डिजिटल हँडल्सवरती, सोशल मीडिया हँडल्सवरती उपलब्ध असलेल्या माहितीमधून घेऊ शकता. त्यामुळं जनगणनेच्या प्रक्रियेत सहभागी व्हा, आपली अचूक माहिती नोंदवा, कारण ब्रीद आहे आपली जनगणना आपला विकास. तर हे ब्रीद साध्य करण्याकरता आपण प्रत्येकाने आपली माहिती बिनचूक नोंदवणं गरजेचं आहे. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार. इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया नव्या विषयासह, नवीन पाहुण्यांसह पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.